मान्सूनचा पाऊस गेल्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये प्रचंड झाला आहे. भारतातील सगळ्या राज्यामध्ये, उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम राज्यामध्ये. आणि पावसाने बरेचसे फायदा पण झाला आहे आणि नुकसान पण झालेलं आहे. आता ज्या ठिकाणी खरीपच्या पेरण्या झालेल्या आहेत त्या ठिकाणी तृणधान्य, कडधान्य, नंतर गळीत धान्य, कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, मूग, भुईमूग, सूर्यफूल आणि तत्सम म्हणजे नायजियर म्हणजे याला आपण कारळ म्हणतो, तीळ, अशा प्रकारचे गळीत धान्यांचं लागवड बरीच झालेली आहे. भाजीपाल्याची लागवड झालेली आहे. ऊसाची लागवड झाली आहे. तर आता अधिक पाऊस झाल्यानंतर आपण त्यांची काळजी कशी घ्यावी याविषयी थोडक्यात मी आपल्याला विवेचन करणार आहे. ज्या वेळेस पाऊस जास्त पडतो आणि भारतातल्या ज्या मध्यम काळ्या जमिनी आणि हलक्या जमिनी असतील तर हलक्या जमिनीमध्ये निचरा बऱ्यापैकी होतो. परंतु मध्यम काळी आणि भारे काळ्या जमिनी ज्या आंध्र, तामिळनाडू, नंतर महाराष्ट्र, विदर्भ, महाराष्ट्रातील विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, नंतर मराठवाडा आणि कर्नाटक या भागामध्ये या जमिनीच्या मध्यम भारी त्या काळ्या भारी म्हणजे सुपीक जमिनी आहेत. आणि अशा ठिकाणी सुद्धा पावसाचं मान बऱ्यापैकी झाल्याने या झाडांची आणि म्हणजे पिकाची अवस्था साधारण पिवळेपणा त्या पिकांना आलेला आहे. आणि तो म्हणजे निचरा न झाल्यामुळे आणि पांढरी मुळी ही मुकी झाल्यामुळे. तर आपण या झाडांची अवस्था कुठल्याही प्रकारचं रोगनाशक किंवा इतर औषध न मारता आपण ज्या ज्या ठिकाणी आपण ठिबक सिस्टीम ठेवलेली आहे, ड्रिप इरिगेशन म्हणजे संच बसवलेला आहे आणि पाणी ठिबक किंवा यांनी ठिबकनेच देतो आहोत. तर अशा वेळेस आपण 1 लिटर जर्मिनेटर अधिक 1 लिटर प्रिझम, 1 लिटर कॉपर ऑक्झिक्लोराईड आणि 100 लिटर पाण्याला 200 ते 300 मिली हार्मोनी याचं ड्रेंचिंग करायचं आहे. हे ड्रेंचिंग केलं म्हणजे आपल्या जी पांढरी मुळी ज्याला केशाकर्षक मुळी म्हणतात किंवा याला इंग्लिशमध्ये कॅपिलरी म्हणतात, टर्शरी रूट्स, तर हे हे यांची चाल वाढते आणि निचरा होतो. आणि ते निचरा झाल्यामुळे बुरशीजन्य रोग हार्मोनीमुळे येत नाही. आणि जर्मिनेटर आणि प्रिझममुळे मुळी पांढरी चालून त्यातले जे डोळे असतात पिकांचे, मग ते फळबागा असो, कडधान्य असो, सोयाबीन असो, कापूस असो, तर याचा आपल्याला अनुभव चांगला येईल. तरी आपण याची ठिबकमधनं आळवणी करणे अत्यंत गरजेचं आहे. नंतर ज्या ठिकाणी आपल्याला आले आणि हळद हे अतिपावसाने सडते किंवा लागते, असं बऱ्याच ठिकाणी औरंगाबाद असो, काही केरळ असो, तामिळनाडू असो, मध्य प्रदेश असो, महाराष्ट्रातले अनेक भाग ज्या ठिकाणी सहजपणे आता आलं आणि हळद हे विदर्भ आणि खानदेशात मराठवाड्यामध्ये कॅश क्रॉप म्हणजे पैसा देणारं पीक, व्यापारी पीक झालेलं आहे. आणि इथे सुद्धा आलं लागतं आणि आलं सडतं आहे. तर हे होऊ नये म्हणून वरीलप्रमाणे मागाशी मी सांगितलं तसं महिन्यातून एकदा 1 लिटर जर्मिनेटर, 1 लिटर प्रिझम, नंतर 300 मिली हार्मोनी आणि 1 लिटर कॉपर ऑक्झिक्लोराईड हे आणि 100 लिटर पाण्यामधनं हे आळवणी करणे किंवा ड्रिंचिंग केलं म्हणजे आपल्याला हे आलं सडत नाही. ज्या ज्या लोकांनी हा अनुभव घेतलेला आहे ती साधारण सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी हा अनुभव घेतला आहे. आणि याकरता आपण आल्याचं पुस्तक आमचा संदर्भ पाहावा. नंतर ज्यावेळेस आपल्याला विदर्भामध्ये संत्री, मोसंबी, नंतर सोयाबीन, कापूस अशी कडधान्य आणि काही लिंबवर्गीय पिकं आपण बऱ्याच ठिकाणी घेतलेली आहेत. तर या ठिकाणी सुद्धा मुळी जी आहे ती ॲक्टिवेट होत नाही आहे, ती मुकी झालेली आहे. कारण पाऊस विदर्भात सुद्धा प्रचंड झालेला आहे. आणि इथलं सुद्धा सोयाबीन, कापूस हे जे पीक आहे, खानदेशातलं कापसाचं पीक आहे, हे थोडंसं लाल्या रोग येतो आणि काही ठिकाणी कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो, मर होते. तर अशा वेळेससुद्धा आपण वरीलप्रमाणे ड्रेंचिंग केलं म्हणजे ही अडचण निघून जाते किंवा हा त्रास निघून जातो. आता या सर्व ठिकाणी आपण मोठ्या फळझाडांना, संत्री, मोसंबीसारख्या जी 5 वर्षाच्या वर असतील तिथे आळ्यामध्ये कल्पतरू हे साधारण 5 किलो टाकणे आणि जिथे 1 ते 1.5 वर्षाची
डाळिंब किंवा द्राक्ष अशी वेली आहेत, तिथे अर्धा ते 1 किलो कल्पतरू टाकलं म्हणजे पाण्याचा जमिनीत निचरा होईल आणि 0.25 mm वॉटर स्टेबल ॲग्रिगेट्स वाढल्याने जमिनीमधली पोकळी, नंतर पोकळीचं प्रमाण, नंतर पाण्याचं प्रमाण आणि अन्नद्रव्यांचं प्रमाण यांचं संतुलन राहून मुळी ही चांगल्या रीतीने चालू लागेल जमिनीमध्ये आणि पिवळेपणा सगळ्या पिकांचा कमी होईल. आणि अशा रीतीने आपण या सहज गोष्टींनी या सगळ्या गोष्टीवर मात करू शकतो. ज्या ठिकाणी आपल्याला ठिबक सिंचन लावलेलं नाही, संच लावलेलं नाही, पण पाणी तर देवाचं पाणी किंवा पाऊस पडतोच आहे आणि जिथे पाटपाणी आपल्याला द्यायचं प्रसंग येईल तेव्हा त्या अगोदर कुठलेही तृणधान्य, कडधान्य आणि गळीत पिकं, ऊस असो किंवा कापूस असो, या ठिकाणी एकरी 2 पोते 50 किलोची कल्पतरू आपण जर टाकले तर याने जमिनीचा पाण्याचा निचरा चांगला होईल आणि याच्यामध्ये जमिनीचा भुसभुशीतपणा तयार होऊन वापसा कंडिशन होऊन अन्नद्रव्य पिकाला चांगले मिळतील आणि फुलपगडी ही कापसाला चांगली लागेल, सोयाबीनला फुलं चांगली लागतील. आणि याकरता 15 दिवसांनी आपण फवारण्या घ्यायच्या आहेत कॉटन थ्रायवर कापसाच्या बाबतीमध्ये. नंतर क्रॉपशायनर का वापरायचं, तर क्रॉपशायनर हे पावसामध्ये छत्रीसारखं काम करतं, नंतर थंडीमध्ये ब्लँकेटसारखं काम करतं आणि उन्हाळ्यामध्ये ते गांधी टोपीसारखं काम करतं. म्हणजे उन्हापासून त्याचा बचाव करण्याचं काम क्रॉपशायनर करतं, नंतर थंडीपासून बचाव करण्याचं काम म्हणजे क्रॉपशायनर करतं आणि पावसाळ्यामध्ये क्रॉपशायनर छत्रीसारखं सर्व प्रकारच्या पिकांना, मग ते बहुवर्षीय पीक असो, फळ पिकं असो, काही फुल पिकं असोत, भाजीपाला असो किंवा वेलवर्गीय असो किंवा इतर व्यापारी काही पिकं असो, मसाला पिकं असो, तर क्रॉपशायनर हे बदलत्या हवामानामध्ये अतिशय योग्य प्रमाणामध्ये ज्याचा प्रतिकार करता येण्यासारखं शक्य आहे. आपण म्हणाल की नाही नाही आता गारा पडलेल्या आहे आणि याच्यामध्ये तुमचं क्रॉप शायनर काम करेल का, तर नाही. जिथे निसर्ग हा प्रमाणात असंतुलित आहे तिथेच कुठलंही तंत्रज्ञान काम करू शकतं. ज्यावेळेस कॅटॅस्ट्रॉफिक म्हणजे अतिशय विध्वंसकारक घटना म्हणजे फयान वादळ किंवा टायकून किंवा सायक्लॉन असे देश प्रदेशामध्ये येतात, त्या ठिकाणी तंत्रज्ञान हे काम नाही करू शकत, परंतु त्याच्याकरता आपल्याला काहीतरी दुसरे उपाय शोधणं गरजेचं आहे. म्हणून मी मग सांगितलं की कापूस असो किंवा सोयाबीन असो, तिथे कॉटन थ्रायवर आणि आपल्याला सोयाबीनसाठी नुसतं थ्रायवर, क्रॉप शायनर, शेंडा तळण्यासाठी राईपनर आणि न्यूटाटोन आणि प्रोटेक्टंट हे नावाचं जे आम्ही आयुर्वेदिक आणि जैविक कीटकनाशक आणि बुरशीनाशक निर्माण केलं आहे, ते जर वापरलं तर चुकून आपण जर रासायनिक खतं किंवा रासायनिक कीटकनाशकं आणि बुरशीनाशक वापरले असतील तर त्यातला विषारी अंश विशेष करून द्राक्ष आणि डाळिंबामध्ये या फळ पिकामध्ये जो मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये निर्यात झालेला आहे आणि मागच्या वर्षी द्राक्ष निर्यातीमध्ये आपण उच्चांक गाठला आहे, तर यावर्षी आपण वाचलं असेल की परत आपल्याला तो एक विषारी अंशाचा विळखा पडतो आहे. तर अशा केसमध्ये जर आपण 1 किंवा 2 हे विषारी अंशाची फवारणी केल्या असतील तर द्राक्षाच्या पुस्तकामध्ये दिल्याप्रमाणे आणि आमच्या कृषी विज्ञान केंद्राच्या तंत्रज्ञानांना भेटून आणि त्या विक्रेते प्रतिनिधींना सांगून आणि मातीचं जे पृथक्करण असेल ते मूळ पुण्याच्या मार्केट यार्डमधल्या मुख्य ऑफिसमध्ये येऊन या संबंधी चर्चा करून योग्य ती शिफारस केली जाईल आणि त्याप्रमाणे आपण त्याचा निर्णय घ्यावा. तर मी जे सांगितलं की या गोष्टीमध्ये प्रोटेक्टंट हे फार महत्त्वाचं आहे. कुठल्याही फळाची, फुलाची, भाजीपाल्याची, अन्नधान्याची, तृणधान्याची, कापसाची किंवा गळीत धान्याची आपल्याला उत्पादन घ्यायचं असेल तेव्हा प्रोटेक्टंट हे जैविक बुरशीनाशक आणि जैविक कीटकनाशक आहे, प्रतिबंधात्मक, आणि त्यामुळे आपल्याला अतिशय उत्कृष्ट दर्जाचा माल मिळेल आणि तो सेंद्रिय असेल हे आपण लक्षात घ्यावं. आता आपण पाहिलं की भात हे जे पीक आहे हे साऱ्या जगातलं मुख्य प्रमुख अन्न आहे. देशाची लोकसंख्या साधारण 600 कोटी आहे, तर यातले 500 ते 550 कोटी लोक भातावर गुजराण करतात आणि भारतात सुद्धा दक्षिण भारत आणि इतर राज्य ही सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भात आणि सांबार किंवा रस्सम खातात. तर या भाताकरता आम्हाला असं सांगण्यात आलं की इथे आपल्याला आपल्या तंत्रज्ञानाचा मध्ये काही प्रगती करायची आहे किंवा त्यांना शेतकऱ्यांना याची गरज आहे,
म्हणून आम्ही त्याचे कुपोषण किंवा मालन्यूट्रिशन या भातामध्ये आणि खतानं होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये आम्ही एक स्पेशल धान थ्रायवर निर्माण केलं. आणि याचे धान थ्रायवर निर्माण करताना त्यासाठी आम्ही एक टेबल तयार केलेला आहे. हे आणि याचा जो याची जी पानं आहेत माहिती ही आम्ही कृषी विज्ञान मासिकामध्ये 2 महिन्यापासून छापतो आहोत आणि सप्टेंबरच्या अंकामध्ये सुद्धा ही माहिती आपल्याला मिळेल. तर याच्यामध्ये जर्मिनेटरचा वापर बी टोकून किंवा बी पेरून आणि झाड टाकून किंवा रोपणी केली असेल तेव्हा आपण जर्मिनेटरचा आणि प्रोडक्टचा वापर केलेलाच असेल. त्यामुळे महिन्याभरामध्ये रोप तयार झालं आणि तयार होतं. आणि त्यानंतर पेर भात असो किंवा लागणीचा भात असो, 4 सूत्री असो किंवा तुमची पारंपरिक पद्धत असो, तर यासाठी आपलं धान थ्रायवर, नंतर क्रॉप शायनर, शेंडा चालण्यासाठी राईपनर, नंतर करपा आणि ब्लास्ट येऊ नये 3 प्रकारचे, याच्याकरता आपण न्यूटाटोन आणि प्रोटेक्टंट हे वापरणं अत्यंत गरजेचं आहे. आणि अशा रीतीने तुम्हाला 120 दिवसामध्ये भाताचा तो फुले समृद्धी असो, इंद्रायणी असो, घनसाव म्हणजे कोल्हापूरचा सुगंधित भात असो किंवा कुठल्याही प्रकारचा जो भात असेल, बासमती असो, तर हा अतिशय उत्कृष्ट प्रकारचा भात आपल्याला मिळू शकतो. आणि अशा 3 ते 4 फवारण्या द्याव्या लागतात. आणि ज्या ठिकाणी निचऱ्याची समस्या असेल किंवा पांढरी मुळीची समस्या असेल तिथे एकरी 2 पोते कल्पतरू आपण 50-50 किलोचे फोकून टाकले तरी चालतील. कारण हे सेंद्रिय खत असल्यामुळे आणि याच्यामध्ये अत्यंत गुणधर्म चांगले असल्यामुळे निचरा होतो आणि अधिक पाण्याचा भात पिवळा पडण्याचा जो अडचण आहे किंवा ही समस्या आहे ही इथे येत नाही. तेव्हा आपण या सर्व गोष्टींचा विचार करून इथे सुद्धा हार्मोनी आपल्याला घेणं गरजेचं आहे आणि प्रोटेक्टंट हे फवारणीमध्ये वापरणं गरजेचं आहे. तर जवळजवळ 100 पिकावर अधिक आणि काही अपारंपरिक पिकं असतील, मसाला पिके असतील, ही आम्ही बऱ्याचशा राज्यामध्ये आणि काही प्रगतिशील शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा, डॉक्टर बाबासाहेब टेक्नॉलॉजीच्या सर्व सप्तामृताचा वापर वेलदोडा, मिरी, दालचिनी, जायफळ आणि दालचिनी, मिरी, वेलदोडा, जायफळ याच्यावर केलेला आहे. तसंच राजस्थानमध्ये जिरं, बडीशेप आणि गवारगम यावर सुद्धा केलेलं आहे. आणि आता आंब्याचा सीझन आहे, म्हणजे जून महिना आहे, जून जुलै आहे. तर या काळामध्ये आंबे आणि नारळ याला आपण अतिपाऊस आता कोकणामध्ये झालेला आहे. कोकणपट्टी, नंतर केरळ, तामिळनाडू, आंध्र या ठिकाणी केळी आणि आंब्याचा सीझन आहे. त्या ठिकाणी आपण जुन्या ज्या बागा आहेत या जुन्या बागांचा काळ्या छाटल्या आणि नंतर त्याला जर आळं करून एक वयोमानाप्रमाणे 5, 10, 15, 20 आणि 70 वर्षापर्यंत अशी जी झाडं आहेत मोठी, यांची फार मोठी समस्या कोकणामध्ये आहे की यांना आंबे लागत नाहीत. आणि यामध्ये आम्ही मात्र यशस्वी झालो. वाघोटण्याचे काजी जे आहे, म्हणजे वाघोटणं हे आहे देवगड तालुक्यामध्ये. पण आपण जर म्हटलं तर मी एक आपल्याला प्रत्यक्षात एक गंमत सांगतो की फळांचा राजा आंबा, आंब्याचा राजा हापूस, हापूसचा राजा रत्नागिरीचा राजा देवगडचा राजा वाघोटणा या गावात. म्हणजे आणि वाघोटण्याचा राजा हा काजी. म्हणजे 7व्या ठिकाणचा राजा जो वाघोटणं होतं, या ठिकाणी 70 वर्षाचं एक आंब्याचं झाड त्याच्याकडे होतं. आणि हे काजी ग्रस्त आमच्याकडे एक 20-25 वर्षापूर्वी आले आणि ते म्हणाले अशी समस्या आहे तर काय करता येईल. तर त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की हे मोठं झाडं जे असतं याची शक्तीही कमी असते, त्याची पांढरी मुळी चालत नाही आणि बऱ्याचशा फांद्या ह्या जून असतात आणि भरपूर फांद्या अनावश्यक ज्या असतात त्या निकामी असतात, कुजलेल्या असतात, वाळलेल्या असतात आणि त्यातून सूर्यप्रकाश आणि हवा नीट खेळत नाही, व्हेंटिलेशन आणि रेडिएशन मिळत नाही. म्हणून मी त्यांना सांगितलं की कुऱ्हाडीने ही न कापता तुम्ही करवतीने कापा आणि झाड मोकळं करा आणि त्याला एक पेस्ट करायची की गिरू, चुना,
नंतर मोरचूत आणि प्रोटॅक्टन 1 किलो असे 4 हे घेऊन 20 लिटर पाण्यामध्ये त्याची पेस्ट करून आपण गोठा जो रंगवतो, ज्याला डोंगा म्हणतात, पांढऱ्या चुन्यानी रंगवतो, तो जो ब्रश असतो तो ताक किंवा सणाचा असतो. तर त्यांनी ही पेस्ट त्या खोडाला लावायची आंब्याच्या आणि नारळाच्या, म्हणजे भिरूड त्या आंब्याला लागत नाही आणि ते झाड किडी आणि रोगांपासून मुक्त राहतं. तर अशा वेळेस ते छाटल्यानंतर त्या काजूंनी आमच्याकडनं काही डॉक्टर बाबासाहेब टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान नेलं आणि त्यांना मी सांगितलं खात्रीने की तुम्ही काळजी करू नका. ते म्हणाले 70 वर्षात आम्हाला बरेच वर्षापासून झाडाला आंबे आले नाहीत, तर आपल्या तंत्रज्ञान जरी आली तर आम्हाला आनंद वाटेल. म्हटलं आपण निश्चित राहा, आपण मी सांगतो त्याप्रमाणे तुम्ही करा. आणि त्याच्यावर 3 ते 4 फवार मी त्यांना सांगितलं आणि 5 ते त्यावेळेस 20 किलो कल्पतरू मी त्या 70 वर्षाच्या झाडाला वापरायला सांगितलं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या आंब्याच्या झाडाला 100 पेटी आंबा निघाला 4 डझनाचा. आणि तो आंबा 30 वर्षापूर्वी 3,000 रुपये पेटी याप्रमाणे दुबईला निर्यात झाला. आणि अशा रीतीने त्या एका 70 वर्षाच्या झाडाला जे आंबे येत नव्हते, त्या झाडाला 100 पेटी आंबा येऊन त्या एका झाडापासून त्या काजींना 3 लाख रुपये मिळाले. ही एक त्या भागामध्ये झालेली क्रांती आहे. ते ज्यावेळेस हे माझ्याकडे हा आनंदी म्हणजे ही बातमी घेऊन आले, तेव्हा त्यांनी सांगितलं की माझा मुलगा आपलं तंत्रज्ञान राजापूरला आपल्या आंब्याच्या बागेकरता वापरतोय. तर त्यावेळेस त्यांनी तिथून फोन लावला त्याच्या मुलाला, तो त्याच्याशी बोलला आणि बोलताना काहीतरी सांगितलं आणि आता म्हणे मग सर तुम्ही त्यांच्याशी बोला. पण ज्यावेळेस तो माझ्याशी बोलायला लागला, हा एक थोडा चमत्कारिक अनुभव आहे. तर मी त्याला सहज विचारलं तुम्हाला कसं काय वाटलं हा अनुभव आमच्या तंत्रज्ञानाचा. तर तो मला सांगायला नकार द्यायला लागला, गुंतायला लागला बोलताना. का तर त्याला हे गुपित मला समजू द्यायचं नव्हतं, कारण मला समजलं तर मी त्यांचं नाव सांगेल त्या मुलाचं, किंवा यांनी राजापूरला प्रयोग केला. तर मला हे माझ्यासमोर बसलेल्या त्याच्या वडिलांनी माझ्यासमोर फोन केला, त्यावेळेस मोबाईल नव्हता. तर माझ्या जिथल्या ऑफिसच्या फोनवरनं फोन त्यांनी फिरवला STDवरनं आणि त्यावेळेस तो व्यवस्थित दिलखुलास त्यांच्याशी बोलला. पण माझ्याशी बोलताना हे कचरलं. पण मग त्याच्या वडिलाच्याही लक्षात आलं की बा आपला मुलगा यांच्याशी नीट बोलत नाही. म्हणजे अशाच प्रकारची अवस्था या देशामध्ये या तंत्रज्ञानाबद्दल होते आहे. म्हणजे जे अतिउत्तम आहे ते फक्त माझ्यापुरतं सीमित राहावं अशी काही अशिक्षित किंवा अर्धशिक्षित किंवा अडाणी लोकांची भावना आहे, ती अत्यंत चूक आहे. आणि त्यामुळे या देशामध्ये मैलाचा वास मैलावरनं येतो, परंतु अत्तराचा वास मनगटाला अत्तराचा फायला आल्याशिवाय त्याचा सुगंध कळत नाही. म्हणजे मैलाचा वास म्हणजे वाईट गोष्टी ह्या लवकर पसरतात, परंतु चांगल्या गोष्टी याचा प्रसार व्हायला आणि अतिशय उशीर लागतो. आणि म्हणून ते जे वाईट गोष्टीतून निर्मिती असते ते अशाश्वत असतं, ते टिकाऊ नसतं, ते पराजित असतं. परंतु शाश्वत जे असतं ते सत्य असतं आणि ते अपराजित असतं, ते कधीच हरत नाही. हे मला मुद्दाम सांगावंसं वाटतं. याचप्रमाणे सर्व पिकांच्या बाबतीमध्ये आपण त्या त्या विषयावरची आमची पुस्तकं आहेत. मग ते डाळिंबाचं असो, द्राक्षाचं असो, शेवग्याचं असो, आल्याचं असो, पपईचं असो, केळीचं. पण मला वाटतं की मी तुम्हाला ही पुस्तकं इथे दाखवतो. ऊसाबद्दल सुद्धा फार मोठे गैरसमज आहेत. तेव्हा ऊसामध्ये या तंत्रज्ञानाने फार क्रांती केलेली आहे. ज्यावेळेस पाऊस जास्त पडतो आणि पाऊस कमी असतो त्यावेळेस सुद्धा हे तंत्रज्ञान अतिशय चांगलं आहे. आणि सर्वसाधारण शेतकरी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा 50 ते 80 टन 2-3 महिने पाणी जरी मिळालं नाही ऊसाला तरी 50 ते 80 टन ऊस घेणारी माणसं आहेत आणि सर्रास 100 टनाच्या वर या तंत्रज्ञानाने घेणारी माणसं आहेत. म्हणून हे पुस्तक आपण ऊसाचं जरूर संदर्भ म्हणून वापरावं आणि त्याचं वाचन करून अवलंब करावं. हे पुस्तक द्राक्षाचं आहे आणि या द्राक्षामध्ये आम्ही आता पुढची स्टेज घातलेली आहे ती अशी की द्राक्षाची नुसतं निर्यात करून थांबू नका, किंवा काही अडचण आली किंवा त्यांची जगातल्या अनेक देशांची आर्थिक स्थिती दोलायमान झालेली आहे तर ते तुम्हाला काहीतरी आडवं लावायचं म्हणून कुठेतरी अडथळा निर्माण करतात. आणि तशी वास्तविक आपल्या भारतीय मालाची अवस्था नसते. भारतीय माल हा जगामध्ये नंबर 1ला पोचलेला आहे. आणि जेव्हा तो डॉक्टर बाबासाहेब टेक्नॉलॉजीने असतो
तेव्हा त्याचा स्वीकार साऱ्या जगात होतो. हे तुम्ही आता मगाशी वाघोटलेच्या याच्यावरनं उदाहरणावरून पाहिलंच आहे. तेव्हा अशा लोकांची उदाहरणं आणि अनेक शेतकऱ्यांचे अनुभव विविध अंगाने केलेला हे अनुभव या द्राक्षा पुस्तकामध्ये दिलेले आहेत. आणि द्राक्षा पुस्तक संवर्धन मूल्य संवर्धन म्हणून प्रक्रिया उद्योगाबद्दलचं आम्ही सांगितलेलं जे कथानक आहे ते असं आहे की ज्याप्रमाणे दुष्काळी सांगली भागामध्ये द्राक्ष निर्मिती केली आणि तिथे बेदाण्याचा प्रक्रिया उद्योग मूल्यवर्धनाने साध्य केला आणि 4 किलो द्राक्षापासून एरवी पारंपरिक पद्धतीनं 1 किलो मनुके किंवा बेदाणे होतात, तिथे आम्ही 1350 ग्रॅम अतिउत्कृष्ट बेदाणा कॅनडा, इराण, बलुचिस्तान, अफगाणिस्तान, काबूल आणि कॅनडा यापेक्षा तो सरस झाला. आणि आता या बेदाण्याला 250 पासून 450 रुपयापर्यंतचा भाव जागतिक मार्केटमध्ये मिळतो. आणि द्राक्ष जी नाशवंत आहेत तशी ती नाशवंत न राहता हे बेदाणे किंवा मनुके तुम्हाला कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवता येतात. आणि ही आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये केलेली क्रांती आहे. हळद आणि लागवडीच्या बाबतीमध्ये आम्ही अनेक विक्रम मोडलेले आहेत आणि त्याकरता ही पुस्तक आपण रेफर करावं. नंतर विदर्भामधील आत्महत्या आणि दारिद्र्य मिटावं आणि तिथल्या लोकांना दिलासा मिळावा. नंतर नुसता दिलासाच नव्हे तर ही लोकं थोडीशी जमीन जास्त प्रत्येक क्षेत्रामध्ये जास्त असल्याकारणाने आणि सावकारीच्या पाशामध्ये हा वर्ग असल्याने आणि थोडंसं खुशाल चेंडू असल्यामुळे इथे फक्त सुपीक जमिनीचं बागायतीखाली येतात आणि संत्रा, मोसंबी आणि याचं मोठं क्षेत्र इथे आहे. तर याकरता आम्ही तिथल्या विदर्भाच्या 10 जिल्ह्यामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये या तंत्रज्ञानावर प्रयोग केलेले आहेत. आणि इथे आम्हाला अतिशय अपेक्षित यश येत आहे आणि आम्हाला खात्री आहे की येत्या 2-4 वर्षामध्ये आम्ही विदर्भामध्ये एक मोठा क्रांतिकारक निर्णयापर्यंत पोहोचू. आणि त्या हिशोबाने तिथे त्यांच्या ज्या समस्या जंबुरीच्या आहेत, तिथल्या बहाराच्या समस्या आहेत, मृगबहाराच्या आणि तिथल्या मर रोगाच्या, संत्र्याच्या आणि नंतर बहार लागत नाही किंवा गुंडीगळ होते याच्यावर आम्ही गेले 2-3 वर्षापासून अतिशय उत्कृष्ट मात केलेली आहे. मग तो वरुडचा भाग असेल, नागपूर जिल्हा असेल, अमरावती असेल, नंतर वर्धा असेल, या सगळ्या ठिकाणी संत्र्यामध्ये आम्ही अतिशय उत्कृष्ट काम चालवलेलं आहे. तेव्हा त्याच्याकरता संत्रा मोसंबीचं पुस्तक आपल्याला कामी येईल. नंतर ज्यावेळेस केळी आम्ही पारंपरिक पद्धतीने आणि या तंत्रज्ञानाने डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी निर्माण केल्या, तर याला डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीने 6व्या-7व्या महिन्यामध्ये आम्ही कमळ साऱ्या महाराष्ट्रात आणि भारतामध्ये काढलेला आहे. टिश्यू कल्चरच्या तोडीची केळी या तंत्रज्ञान येतात आणि टिश्यू कल्चरमध्ये प्राथमिक अवस्थेमध्ये टिश्यू कल्चरची रोपं करणं हे फार जिकिरीचं, कष्टाचं आणि थोडं नाजूक काम होतं आणि खर्चिक काम होतं. तेव्हा तिथे साधे मुनवे जर या तंत्रज्ञानाने लावले तर आपल्याला उत्कृष्ट प्रकारची केळी मिळतात. पण आम्ही टिश्यू कल्चरमध्ये लोकांची मागणी असल्यामुळे इथेही प्रयोग केले महाराष्ट्रामध्ये, मध्य प्रदेशामध्ये आणि दाखवलं की 5व्या महिन्यात आलेल्या कमळ याचं उत्पन्न तुम्हाला 9व्यामध्ये टिश्यू कल्चरच्या केळीपासून मिळतं. आणि केळी 9व्या महिन्यामध्ये निघाली म्हणजे ती तुम्हाला चातुर्मासामध्ये किंवा कार्तिक महिन्यामध्ये आपल्याला येऊन नंतर थेट चातुर्मास आणि नंतर उन्हाळ्याच्या अगोदर ती आल्यामुळे पाण्यामध्ये बचत होते आणि उत्पन्नामध्ये चांगली आणि दर्जामध्ये उत्कृष्ट भर होते. आणि त्याचं मूल्यवर्धन करताना आम्ही या केळीच्या पुस्तकामध्ये बरेच प्रकारचे मूल्यवर्धन कसं करता येईल हे दिलेलं आहे. त्याकरता केळीचं पुस्तक पारंपरिक केळीची लागवड असो किंवा टिश्यू कल्चर म्हणजे उती संवर्धनाची लागवड असो, त्याच्यामध्ये शेतकऱ्याला यश निर्माण करता येईल. डाळिंबामध्ये जी आम्ही क्रांती केली ती मी मगाशी आपल्याला सांगितलं की डाळिंबामधली क्रांती ही इतकी प्रचंड झाली की आम्ही राजस्थानमधल्या डाळिंबाला जिथे काहीच पीक येत नव्हतं तिथे अतिशय उत्कृष्ट प्रकारचं डाळिंब आम्ही निर्माण केलं जोधपूरमध्ये. आणि याच्या भोवताली 5 जिल्हे आहेत. तर इथला IT इंजिनियर झालेला मुलगा जो आहे त्याला 25,000ची इफकोनी नोकरी दिलेली होती IT म्हणून. पण तो म्हणाला, सर की मला आपल्या तंत्राने एवढी क्रांती निर्माण केली की इथे राजस्थानमधले सगळे विविध खात्यातले कृषी अधिकारी ते म्हणाले आपण काम हे करू नका, इथे काहीच येत नाही कारण इथलं हवामानच अतिशय विषम आहे. पण तिथे आमच्या इच्छाशक्ती प्रबळ असल्याने आणि तंत्रज्ञान बळकट असल्यामुळे आम्ही तिथे 8 ते 10 लाख रुपयाचे डाळिंब त्या शेतकऱ्याला कमवून दिले. आणि त्यामुळे आजूबाजूची 5 जिल्ह्यातले शेतकरी आता डाळिंबाची लागवडीला उद्युक्त झालेत आणि
तिथे आता आमचं काम मोठ्या नेटाने सुरू आहे. तिथे नुसतं डाळिंबाच नव्हे तर तिथलं इसबगोल, जिरं, गवारगम आणि बडीशेप या पिकावर सुद्धा आम्ही बऱ्यापैकी काम प्रयोगावस्थेत आणि यशस्वीरीतीने करत आहोत. तेव्हा हे डाळिंबाचं पुस्तक आपल्याला अतिशय उपयोगी पडेल. यामुळे तुम्हाला तेलामध्ये अतिशय जर वाईट प्रती असेल तर तुम्हाला या तंत्राचा वापर आम्हाला मातीचं नमुना आणि त्याची परीक्षण, नंतर सगळ्या दक्षिणेकडील एक फांदी 1.5 फूट आणि त्याला लागलेली पानं, फुलं आणि फळं, कॅनोपी ही जर दाखवली तर आपल्याला कालांतराने का होईना पण या प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येईल असा आम्हाला आत्मविश्वास वाटतो. त्यानंतर आम्ही शेवग्यावर जे गेल्या 25 वर्षामध्ये काम केलेलं आहे, तर देशामध्ये कमीत कमी 50,000 लोकांनी सिद्धिविनायक शेवगा लावलेला आहे आणि याचे निष्कर्ष गेल्या 30 ते 25-20 वर्षामध्ये अतिशय उत्कृष्ट आले. परंतु गेले 3-4 वर्षामध्ये हवामान हे अतिशय बदललेलं आहे आणि त्यामुळे बदलत्या हवामानामध्ये तंत्रज्ञान कसं विकसित करायचं याच्यावर आमचे प्रयोग सगळ्या देशात चालू आहेत आणि त्याला आम्हाला प्रतिसाद मिळत आहे. अजून 2 ते 4 वर्षाचं काम आम्हाला या परिस्थितीवर मात करण्याकरता आणि काही नवीन तंत्रज्ञान शोधून याच्यावर काही उपाय करता येतो का याची चालू आहे. नंतर हे पुस्तक आम्ही लिहिलं जे आहे ते नुसतं उत्पादन घेण्याकरता नसून ज्या पद्धतीने कापूस, ऊस, तंबाखू, टोमॅटो, नंतर बटाटा आणि कांदा यांची धुळधाण या शेतकऱ्याच्या मालाची होते, तसंच जर 40 ते 50,000 लोकांनी शेवगा लावला आणि आम्ही गेल्या 25 वर्षांपासून सांगतो की शेवगा हा तिसऱ्या जगातील शेतकऱ्याचा हा कल्पवृक्ष आहे आणि ज्या लोकांना 1 एकर शेती आहे यांनी लाख रुपये शेतीत केले आणि तरी तुम्ही 10 एकर शेतकरी असला किंवा 100 एकराचा शेतकरी असला तरी प्रथम तुम्ही 50च झाडं लावा, रोपं लावा किंवा 50 बिया लावा आणि त्याचा अनुभव घेतल्यानंतर मग तुम्ही अर्धा ते 1 एकर लावा. पण कुठल्या परिस्थितीत पैशाच्या मोहाला बळी न पडता 1 एकराच्या वर हे लागवड करू नका. म्हणजे आम्ही शिकवण्यापेक्षा तुमचाच अनुभव तुम्हाला शिकवेल आणि यातले निष्कर्ष आम्ही तुमचे इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शक व्हावे म्हणून नवीन नवीन पुस्तकं, आता ही 7वी आवृत्ती आम्ही या शेवग्याच्या पुस्तकाची काढलेली आहे. आणि मग अशा प्रकारे जर अतिशय शेवगा जास्त झाला तर याला आपल्याला उपाय काय, म्हणून यापासून आपण निर्यात कशी करू शकतो याच्यावर आम्ही इंग्लिश वेबसाईट्स दिलेल्या आहेत आणि ते आपली जी मुलं असतील, ते IT इंजिनियर असतील, त्या वेबसाईट जर पाहिल्या तर याचे आयातदार कोण आहे आणि हे तुम्ही तुमच्या पद्धतीने आम्ही दिलेल्या वेबसाईट चेक करून त्या माणसांचा संपर्क करायचा आणि त्यांच्याशी व्यवस्थित व्यवहार करायचा. व्यवहाराची जबाबदारी ही पडताळून पाहणं ही तुमची आहे, आमची नव्हे. ही फक्त तुम्हाला माहिती दिली आहे. आणि जे शिकणारे मुलं आहेत, PhD करणारी किंवा DSc करणारी किंवा MSc करणारी शेती विषयामध्ये, त्यांच्याकरता आम्ही अजून एक 2-4 पाण्याचे 50 एक संदर्भ दिलेले आहेत की याच्यापासून आपण नवीन तंत्रज्ञान किंवा नवीन काही उपाय शोधता येतील का. याचं आपल्याला जर मूल्य संवर्धन करायचं असेल, मूल्यवर्धन करायचं असेल तर 1 रुपयाच्या शेवग्यापासून आपल्याला 100 रुपये किमतीची औषधं कशी निर्माण करता येईल या संदर्भामध्ये मी काही संदर्भ दिलेले आहेत. आणि हे संदर्भ तुम्हाला PhD आणि DSc, डॉक्टर्स, इंजिनियर आणि कृषी तज्ज्ञ, कृषी अधिकारी, कृषी शास्त्रज्ञ, कृषी संचालक, कमिशनर, कलेक्टर आणि अनेक भागातले जगभरचे कृषी संदर्भातले अधिकारी आणि सेवाभावी संस्था यांना हे हमखास उपयोगी पडतील. धन्यवाद.